मनगटावरचा कलावा तुम्हाला एस्थेटिक प्रॉब्लेम वाटतो, मग तुमच्या सगळ्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही अश्लील चाले करता ते पण तुमचा एस्थेटिक आहे का? प्रसिद्धीसाठी आणि फेमस होण्यासाठी अजून किती खालच्या थराला जायचंय तुला अपूर्वा? सध्या एका इन्फ्लुएन्सरचा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती तिच्या हातातील कलावा कापताना दिसते. पण ट्विस्ट पहा, जेव्हा ही तिच्या दुसऱ्या धर्मांच्या मित्रांसोबत असते त्यावेळेस त्यांच्या धर्माच्या रूढी परंपरेचा खूप जास्त सन्मान करते आणि त्यांना फॉलोही करते. त्यांच्या वेळेस सगळं कसं सेक्युलर आणि कूल असतं ना. फक्त हिंदू धर्माच्याच वेळेस तुम्हाला तुमच्या एस्थेटिक मध्ये प्रॉब्लेम होतो. फक्त हिंदूच्या सणांना आणि हिंदूच्या चिन्हांना टार्गेट केलं की तुम्हाला एस्थेटिक फील होतं आणि आपण मॉडर्न आहोत असं वाटतं. तुझ्या व्हिडिओज मध्ये जे तू घाण आणि वल्गर कंटेंट दाखवतेस ना, ज्यात दारू पिणं, अश्लील भाषा वापरणं आणि अजून बरंच काही, ते पाहूनच तुमची नियत करते. आणि मला एक समजत नाही, तुझा हा जो काही रेबल आहे तो फक्त सनातन हिंदू धर्माच्याच विरोधात का बरं बाहेर येतो आणि का त्यांच्या विरोधात असे कृत्य का नाही करत? कारण तुला माहिती आहे, इतर धर्माबद्दल जर बोललं तर ते सर तन से जुदा करतील. हिंदू सहिष्णू आहे, 2 दिवस सोशल मीडियावरती रडतील आणि शांत बसतील. हिंदू सोडून दुसऱ्यांच्या धार्मिक भावनांना धक्का लावायला तुमची हिंमत तरी होईल का? लक्षात ठेवा, तुम्हाला व्ह्यूजही मिळतील, पैसेही मिळतील, पण स्वधर्माचा अपमान करून मिळालेली प्रसिद्धी ही जास्त वेळ टिकणार नाही. जर तुम्हाला हिंदू धर्माचा आदर करता येत नसेल तर निदान त्याचा अपमानही करू नका. जर तुम्हाला हा स्वयंघोषित द रेबल किडचा दुटप्पीपणा खटकत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.